हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आम्ही आलो आहोत एका नवीन जागेवर तुमच्यासाठी नवीन काहीतरी दाखवासाठी. तर हे बघू शकता आपण एका किल्ल्यासारख्या जागेवर आहोत. ते आहे आपला वसईचा अर्नाळा किल्ला, जो आपल्या नालासोपारा की विरारमध्ये स्थापित आहे. आणि हा आहे आपला किल्ल्याचा मेन एंट्रन्स, म्हणजे पहिला दरवाजा, म्हणजे मुख्य दरवाजा. आणि इकडे तुम्ही पाहू शकता, इकडे हत्तीची कोरावणी केलेली आहे. त्याच्यावरती एक काल्पनिक असा प्राणीचा उल्लेख केलेला आहे. त्या प्राणीचं मतलब आहे, म्हणजे त्याचं मिक्सचर आहे माणसाचं, पशुचं आणि पक्षीचं म्हणून त्यांनी हे केलं आहे. आणि ते हत्ती म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीचं जिंकण्याचं प्रतीक आहे. जेव्हा किल्ला जिंकला गेला तेव्हा हे आपले कोरीव काम केलेलं आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही, वरती एक शिलालेख दिलेला आहे. स्मारक आपलं महाराजांचं उभं केलेलं आहे इकडे. तर वेळ न घालवता आपण पहिला मध्ये जाऊया, पहिल्या दरवाजातून. तर या. मध्येच घुसल्यावर तुम्हाला हे बघा, एक असं मोठं गोलचं डोम दिसतंय. इकडे एक दरवाजा आहे, इकडे आपले दिवे ठेवण्यासाठी जागा आहे. आणि शाळेत करून हे एक असा चोर दरवाजा आहे, किंवा एक न्यूज वगैरे सांगण्यासाठी एक थोडंसं पोर्शन ठेवलेलं आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता, इकडे एक खड्डा किंवा एक खाचा बनवला आहे. ते म्हणजे आपले ज्या किल्ल्याचे द्वार होते ना, ते याला अटॅच होते. म्हणजे इकडून एक लाकडाचा असा एक पोर्शन होता, त्यातून ते असं दरवाजे आपले बंद होते. तर आपण पहिला मध्ये वळूया. इकडे बघू शकता, इकडे पण एक कोरीव काम केलं आहे, जसं की एक फ्रेम आहे. आणि इथे पण केलेलं आहे, हे बघा. आणि हे शाळेचे ते दिवे ठेवण्यासाठी त्यांनी केलेलं होतं तेव्हा. तर आपण पहिला मुख्य द्वारातून आपण आत वळूया. आणि इकडे पण बघू शकता तुम्ही, दोन मोठे एक खाचे आहेत, जे आपल्या राखणदार किंवा किल्ल्याचे सिक्युरिटी गार्ड त्यांच्यासाठी बनवलं गेलं असू शकते. तर हे बघा, आपण पहिला मध्ये घुसू. आणि हे सगळं असं मध्ये दिसतं. या साईडला बघा, ह्याची काय आयडिया नाही आहे, पण एखादं ते काहीतरी स्टोरेज रूम असू शकतं. हे फुलांचं कोरीव काम पण आपलं तेव्हा आपल्या मराठी माणसांनीच केलेलं आहे, म्हणजे त्यांचं जिंकण्याचं प्रतीक म्हणून हे कोरीव काम करतात. चला आपण पहिला वेळ न घालवता मध्ये वळूया. तर आपण आलो आहे, इकडे मुख्य द्वार आहे. आणि या साईडला राईट साईडला तुम्ही घुसल्या इकडे पाहू शकता, आपल्याला पायरी आहे. जी पायरी आपल्या किल्ल्याच्या तटबंदीवर नेते. आणि या किल्ल्यात टोटल 10 बुरुज आहेत. तर आपण सुरुवात करतो ह्या पहिल्या आपल्या मुख्य द्वाराच्या वरतून, जिकडे एक घुमट आहे, जे आपण आता मध्ये बघितलं, तेच घुमटच्या वरतून एक अनदर व्ह्यू आहे. तर चला आपण टाईम न वेस्ट करता पहिला वरती बोलूया. तर त्या टायमाच्या पायऱ्या तुम्ही पाहू शकता, अजून एकदम शाबूत आहेत, म्हणजे एकदम क्लीन वगैरे आहेत. आणि चांगलाच मेंटेन केलेला आहे हा किल्ला. तर आपण पहिला वरती पोचलो आहोत. आणि वरती पोचल्या आपल्याला पहिला राईट साईडला मी बघू शकतो, इकडे एक बुरुज आहे. हा पहिला बुरुज आहे. हे आपलं आहे जे घुमट, जे आपण पहिला मुख्य द्वाराच्या वरती बघितलेलं. तर आपण पहिला खाली जाऊन बघूया काय आहे याच्यामध्ये. हे आल्यावर तुम्ही पाहू शकता, हे बघा, हे जे आपले दिसतात खाचे, ते एखाद्या तेव्हाच्या काळातले लाकडाचे खाचे असू शकतात, ज्याप्रमाणे ते स्लॅब बनवला गेलेला आहे. आणि इकडून एक विंडोसारखं आहे, याला काय बोलतात हा शब्द मी विसरला, पण इकडून बघा, आपण इकडून किल्ल्याच्या बाहेर बघू शकतो की काय आहे. आणि एक छोटीशी रूम आहे, एखाद्या तेव्हाच्या गार्ड लोकांना किंवा काही कसे लोकांना तिकडे रेस्ट रूमसाठी बनवलं असेल, किंवा काही एखादा कोठारा वगैरे असू शकतो. तर हे आपण आलो आहेत पहिल्या बुरुजावर, जे इकडे बघू शकता आपण, जो एकदम समुद्र किनाऱ्यावर आहे. या खिडक्या आहेत पाहण्याकरांना बघायला, की कोण येते, की गणिब येते, किंवा काय एनिमीज वगैरे येते, त्यासाठी आहे. आणि हे खाचे तुम्ही पाहू शकतात, हे खाचे जरा एम्प्टी आहेत. हे बघा, हे खाचे तुम्ही बघू शकतात, इकडून आपल्याला बाहेरून दिसते. म्हणजे इकडून तेव्हाच्या काळातले मावळे आपले इकडून, किंवा ते पोर्चुगीज जिकडे होते, ते इकडून बंदुकीनी आपल्या एनिमीजवर वार करायचे, एखादा बंदूक वगैरे ठेवून. तर ते हे यासाठी बनवले गेले आहेत. आणि एक आपण एक विंडो बघू शकता, खिडकी, जिकडून आपल्याला दिसते की इकडून पूर्ण आपला अरेबियन समुद्र आहे. जरा व्हिडिओ इकडे द्या. हे बघा, हे सर्व इकडून आपल्याला दिसतं. आणि आपल्या किल्ल्याच्या बाहेरचं आहे, जिकडून आपण इकडून आलेलो, आणि सगळं समोरचं दिसतं. तर इकडे पाहू शकता, आपल्याला इकडे एक रस्ता दिसतो खाली जाताना, अजून एक, जो मुख्य द्वाराच्या खाली आहे. आणि जे आपण सांगितलेलं होतं ना, की जिकडे खिडकी आहे किंवा चोर दरवाजा आहे, तर ते जाण्याचा मार्ग इकडूनच आहे. इकडून बघा, इकडून अशा पायऱ्या आहेत. थोडासा काळोख आहे, बघू शकता, आणि थोडासा आवाज घुमतो इकडे. इकडून आल्यावर हे बघा, या साईडला आपल्या मुख्य द्वाराचं घुमट दिसतं. हे बघा, हे पूर्ण असं गोल
इंटरलॉक सिस्टम केलेलं. आणि हे बघा इथून आपण आत शिरलो आणि इकडून असे घुसलो आणि इकडून राईट मारलेला. तर हे आहे आपलं घुमटचं वरचं भाग, जे अख्खं असं गोल कोरीव काम आहे. आणि मेन म्हणजे या किल्ल्याचं आकर्षण म्हणजे तो आपण बघू शकतो आपला झेंडा फडकतोय महाराजांचा. तो इकडचा मेन आकर्षण आहे, जो इकडं लांबून सुद्धा आपल्याला दिसतो. तर आपण या साईडून पुढे वळूया. आणि हा बघा, हा आहे आपल्या मुख्यद्वारचा वरती साईड. हे बघा, हे सगळं असं सागर दिसतं आपल्या समोर. आणि इकडे खाली आपल्या महाराजांची मूर्ती देखील आपल्याला दिसते. तर चला आपण पुढे वळूया दुसऱ्या बुरुजाकडे. तर आपण आलो या दुसऱ्या बुरुजावर. हे बघू शकता, इकडे पण तसं सारखंच आहे, एक झाड आहे त्यामध्ये. इकडे थोडंसं आपलं बांधकाम आहे जे ते कोसळून गेलेलं आहे आधी, पण तरी पण ते स्वच्छ ठेवलं गेलेलं आहे. आणि इकडून पाहू शकता आपल्याला ते घुमट दिसतं. जे 2 बुरुज आहेत मेन, ते आपल्या घुमटला जोडलेलंच आहे, म्हणजे जे मुख्यद्वारला आहे. आता आपण बोलतोय दुसऱ्या बुरुजावर. आणि या किल्ल्यात जास्त काही आहे नाही, म्हणजे मेन जे तर बुरुज आहेत, 1-2 मंदिर आहेत आणि हेच आहेत. तर हेच मेन आकर्षण आहे किल्ल्याचं. आणि इकडून पाहू शकता आपल्याला तटबंदीवरून एक पायरी दिसते. आपण पुढे जातोय तिसऱ्या बुरुजाकडे. तर चला आपण जाऊया पुढे. इथे बघू शकता आपण काही लोकांनी शेती केल्यासारखं वाटतं. इकडे देखील नारळाची झाडं आहेत आणि पुढे पण काही लोकांनी शेती केलेली आहे, म्हणजे या गावकऱ्यांनी इकडे राहतात ते. तरी पाहू शकता इकडे कसं चौकोन हा आकार असा किल्ल्याचा आहे. आणि आपण वळतो ह्या तिसऱ्या बुरुजाकडे, जो देखील थोडा मोठा वाटतो आहे मला मुख्यद्वारपेक्षा. हा बघा, इकडे पण कठडा वगैरे काही तुटलेला आहे, पण तरी देखील इकडे साफसफाई खूप मेंटेन केलेला आहे हा किल्ला. पण बघू शकता एकदम इकडे क्लीन आहे आणि खूप मोठासा बुरुज आहे. लाईक या साईडला पुढे पाठी आपण बघू शकता, माझ्या पाठी जे दिसते ते आपलं अर्नाळा गाव आहे, जिकडे आताची लोक वस्ती करून राहिलेले आहेत. तर आपण जाऊया आता पुढे दुसऱ्या बुरुजावर. या बुरुजावर काही एवढं दाखवण्यासारखं नाही आहे, पण एक सांगू शकतो इकडे चांगलं वाटतं येऊन, असं एकदम बघायला बरं वाटतं, एकदम असं मोठंसं आहे. आणि आता आपण बोलतो आहे तिसऱ्या बुरुजाकडे, जिकडे आपण बघू शकता की पायरी आहेत पुढे. हे थोडा उंचावर असू शकतो बुरुज. तर आपण पुढे जाऊया. तर आपण पाहू शकतो इकडे पायऱ्या आहेत काही, जे शाळेत दुसऱ्या बुरुजाला जाऊ शकतात. म्हणजे आपण आता 3 बुरुज पार केले आहेत. 3 पैकी आपले अजून किती 7 बुरुज बाकी आहेत. तर आपण हे आहे का दुसऱ्या बुरुज चौथ्या बुरुजावर आले आहेत. आणि याचा आकार माझ्या मुताबिक तरी असं स्क्वेअरमध्ये आहे, जो चौकोनीमध्ये आहे. तर चला आपण बघूया इकडे काय आहे. आणि आपण आपल्या लेफ्ट साईडला बघू शकतो की खाली एक मंदिर आहे, जे पंचलिंगेश्वरचं मंदिर आहे. आणि इकडे अष्टकोन म्हणजे ऑक्टेगॉन असे आकाराची विहीर आहे. ही पण तेव्हाच्या काळातलीच विहीर आहे असं म्हटलं जातं. आणि तिकडे आपण नंतर जाऊया पुढे व्हिडिओमध्ये. तर चला आपण पहिले आपल्या चौथ्या बुरुजाकडे वळूया. तर हा माझ्या राईट साईडला आपला चौथा बुरुज, जो थोडासा किल्ल्याच्या थोडच्या खालच्या साईडला आहे. आणि बघू शकता इकडे सगळं आपले झाडं वगैरे आहे. थोडा आपण पुढे गेलेलं तर इकडे अजून एक आपल्याला पायरी दिसते, जी आपल्याला खाली नेते. तर या देखील ठिकाणी आपण खाली जाऊन बघूया की काय आहे नक्की. थोडंसं इकडे काळोख आहे, तर आपण मध्ये येऊन बघूया काय आहे. हे बघा, हे मध्ये एक अशी मोठीशी रूम आहे, जे एखाद्या तेव्हाच्या काळीतलं आपला धान्य ठेवायसाठी हे असू शकतं. मला कन्फर्म नाही माहिती, पण जे आकार असतात मोठे धान्य कोठाऱ्याचे ते तसं वाटतं आहे. आणि इकडून बघा आपल्याला इकडे खिडकी दिसते, ज्याला आपले 9 होल आहेत, ते पण स्टारच्या आकाराचे. आणि ही अशी एक रूम आहे इकडे मध्ये. ते पाहू शकता वरती पण थोडंसं खडलेलं आहे, पण तरी खूप तरी मेंटेन आहे वसई किल्ल्यापेक्षा. तर आपण या द्वारातून परत बाहेर निघूया. हे बघा, आपल्या राईट साईडला आपल्याला दिसते आपलं पंचलिंगेश्वरचं मंदिर. तिकडे आपली पाटी पण लिहिलेली आहे की पंचलिंगेश्वर मंदिर आहे असं. 3, 2, 1. तर आपण आलो आहे तटबंदीवरून आपल्या 5व्या बुरुजावर. आणि त्या बुरुजच्या आपल्या एंट्रन्सच बघू शकता, अजूनही खाली जायसाठी अजून एक मार्ग आहे. तर परत आपण त्या साईडला जाऊ शकतो. आपण बघूया काय परत. आणि इकडे देखील थोड्या पायरी जराशा घुमावदार आहेत. चला आपण पुढे जाऊया. थोडं डोकं सांभाळून सांगा. हे बघा, माझी हाईट आणि याची हाईट एवढी आहे, थोडं सांभाळून यायला लागते. इकडे देखील थोडा काळोख आहे आणि छोटीशीच रूम आहे इकडे पण. थांबा, टॉर्च ऑन करतो मी, तुम्हाला दिसेल.
या हे बघा, इथे देखील छोटीशी रूम आहे. एखादा इकडे लपाला बनवली असेल किंवा एक चोरा राहण्यासाठी असेल. आणि इकडे देखील ते आपल्या खिडक्या आहेत, जिकडून आपण पाहू शकता की इकडून ते आपल्या किल्ल्यातले राहणारे इकडून बघू शकता की कोण मध्ये आलं की कोण नाही, किंवा इकडून त्यांच्यावर हल्ला केला जाऊ शकतो. तर आपण वळूया आता पुढे. इकडे काय एवढं दाखवण्यासारखं नव्हतं. आपण पहिला बाहेर जाऊया, डोकं सांभाळून यावे जरा. आणि इकडे आपण आले आहोत आपल्या 5व्या बुरुजावर. हा बघा, हा आहे 5चा बुरुज. आणि आपल्या इथे किल्ल्याची देखील 5ची साईड, जिकडे आपल्या 5च्या साईडला आपल्याला बघू शकतो की खूप मोठं सागर आहे. आणि इकडे मोठंसं एक ग्राउंडसुद्धा दिसतं आपल्याला, जिकडे देखील लोक थोडी राहत आहेत, वस्ती वगैरे आहे. हे बघा, इथे काही लोक आपले कपडे वगैरे धुत आहेत. सगळी घरं वगैरे आहेत, तिकडे सुद्धा देखील घरं आहेत. इकडे आपलं सागर दिसते आपल्याला. तर आपण आपल्या वळूया आपल्या 6व्या बुरुजावर आता. आणि तो थोडासा आपल्या किल्ल्याच्या थोड्या खालच्या साईडला सुद्धा आहे. म्हणजे लाईक हे बुरुज थोडेसे वरती आहेत हाईटला, तो बुरुज थोडासा खाली आहे. तर आपण पुढे वळूया या पायरीतून उतरून 5व्या बुरुजावर. तर आपण पाहू शकता आपण पोचल्या 6व्या बुरुजावर. आणि इकडून पाहू शकता आपण एक पायरी वरती जाते आहे, पण बुरुज खाली आहे. आणि ही पायरी त्या साईडून पण कंटिन्यू होते. तर एखादा हा असा पहिला स्लॅब असू शकतो जो कोसळलेला गेलेला आहे टायमानुसार. तर आपण या बुरुजावर येऊया, तो खाली आहे थोडासा. हा बघा, हा आपला आहे 6वा बुरुज या किल्ल्यावरचा. आणि इकडे बघू शकतात की इकडे स्लॅब होता असं माझं मत आहे. कारण की इकडे बघा आपल्याला खाचे दिसतात नाही, ते एखाद्या लाकडाच्या ओंडक्यांचा आहे जो इकडून ओव्हरव्ह्यूनी पास होतो. आणि त्याच्यावर एक स्लॅब होता. असे वर देखील खिडकी आहे, जिकडून आपण पाहू शकतो की खाचे आहेत बाहेर बघण्यासाठी. तो एखादा इकडे स्लॅब होता तेव्हाच्या काळी, पण आता तो नाही आहे, कोसळला गेला आहे. आणि इकडे देखील एक छोटीशी खोली आहे. हा एक फक्त छोटीशी खोली आहे. तर आपण जाऊया वरतून. इकडे देखील डोकं सांभाळावं लागतं, एखादा डोक्याला लागू शकतो, त्यामुळे थोडं सांभाळून. आणि इकडे कुत्रा आहे जो वरती चढलेला आहे. इकडे आपण पाहू शकता इकडून वरतून जे मी बोललो होतं, इकडून पण पायऱ्या त्या सोडून पण पायऱ्या, म्हणजे इकडून एखादासा एक रस्ता असू शकतो वरती येण्यासाठी, पण तो आता तुटलेला गेला टाईमनुसार. तर आपण वळूया आपल्या 7व्या बुरुजावर, जो समोर आपल्याला दिसतोय. तर चला आपण पुढे जाऊया. तर हे आलेत आपण आपल्या 7व्या बुरुजावर. आणि इकडे देखील खाली जाण्यासाठी मार्ग आहे. इकडे पण आपण बघूया पहिला काय आहे खाली. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या बुरुजावर आपण बघू शकता की खाली खोल्या वगैरे आहेत त्यांच्या. हे बघा, सेमच आकार आहे सगळ्यासारखा. तर इकडे देखील काही नाही आहे एवढं, फक्त एक अशी खोली आहे बुरुजाखाली. आणि आपण आपल्या वळूया आपल्या 7व्या बुरुजावर, जो देखील एकदम खूप क्लीन आहे आणि एकदम सुंदर आहे. हे बघा, हा एक मोठासा आकाराचा किल्ला आहे, आय मीन बुरुज आहे. अख्खा गोल आहे, थोडी झाडं वगैरे उगली आहेत, पण तरी खूप मेंटेन आहे किल्ला, कारण की इकडची चार वगैरे सगळी साफ केलेली आहे. आता आपण वळूया आपल्या 8व्या बुरुजावर सॉरी. तर आपण आलो आपल्या 8व्या बुरुजावर. आणि या किल्ल्यातल्या मी पहिल्या बुरुजावर बघितलं, जिकडे आपल्याला कौलांचं काम दिसलं घेतं आहे. हे बघा, हे आपली कौलं दिसत आहेत, जे मी बोलू शकतो की तेव्हा हा बुरुज वरतून कौलांनी असं शेड केलेलं असं वाटतं मला. तर आपण वळूया आपल्या 8व्या बुरुजावर. हा बघा, आणि या बुरुजाला खास नाव दिलेलं आहे गणेश बुरुज म्हणून, जो की एकदम मोठा आहे. आणि इकडे एक 10 बुरुजामधून फक्त एका बुरुजावर आहे जो रस्ता त्याच्या वरतून जातो, आणि तो एका खाली निघतो म्हणजे दरवाजाच्या बाहेर. तर आपण पहिला खाली जाऊन बघूया काय दिसते. थोडासा कचरा देखील केलेला इकडे लोकांनी, पण थोडासा काळोख आहे. तर सावकाश या आणि इकडे जर डोकं सांभाळून. इकडे बघा, इकडे पाहू शकता तुम्ही किती काळोख आहे. तर आपण टॉर्च लावून पहिला खाली बोलूया. थोडासा गोलगोल असा रस्ता आहे, तर थोडा सांभाळून या. काय सांभाळून हे बघा. हे पहा, आपण गणेश बुरुजावरून खाली बाहेर आलेलो आहोत. आणि इकडे आपण पाहू शकता की इकडे खूप तरी असे घुमट टाईप काहीतरी आहे. इकडे आपण थोडंसं खाली उतरूया. आणि हे बघा,
या किल्ल्यावर दुसरं घुमट आपण वरती बघू शकता. हे देखील गोल आहे आणि इंटरलॉक सिस्टमनी बनलेलं. तेव्हा या साईडला बघा, या साईडला एक खोली टाईप काहीतरी आहे, जिकडे आपण पाहू शकतो की एखाद्या तिकडे राखणदार किंवा पाहणेकरांसाठी इकडे त्यांनी बनवलेलं असू शकतं. इकडे एक मार्ग जातो बाहेर निघण्यासाठी आणि हा आपला किल्ल्यामध्ये घुसतो रस्ता. तर हा आपल्या गणेश बुरुजावरून बाहेर निघणारा, किल्ल्याच्या बाहेर निघण्याचा मार्ग आहे. इकडे देखील आपण पाहू शकतो की दरवाजाचे खाचे आपण दिसतात आपल्याला इकडे. हे बघा, हे एक इकडे आहे आणि एक तिकडे आहे. आणि इकडे देखील थोडं कोरीव काम केलेलं आहे कमळाचं. तर आपण इकडून बाहेर निघूया. आणि इकडे देखील काल्पनिक अशा प्राण्याचं एक चित्र कोरलं गेलेलं आहे. इकडे पण दोन्ही साईडला आहे. आणि वरती बघा, तिकडे आपल्याला कौलं दिसतील किल्ल्यावर, जे मी या किल्ल्यात फक्त एका बुरुजाला आत्तापर्यंत दिसलेले आहेत, ज्या बुरुजाचं नाव गणेश बुरुज. आपण पाहू शकता इकडे सुद्धा कोरीव काम केलेलं आहे. एखाद्या बघू शकता इकडे एक झाड आहे, एक असा गोल असा आकार आहे, इकडे चौकोन आहे, इकडे आपला खांब दिसू शकतो आणि इकडे 2-4 फुलं सुद्धा आहेत. हे देखील त्या साईडला सुद्धा आहे. तर चला आपण आपल्या 9व्या बुरुजाकडे वळूया. तर आपल्याला देखील परत इकडे वरती चढायला लागणार आहे. तर चला आपण इकडे पुढे निघूया. इथे आपला 9वा बुरुज. हा देखील खूप छोटा वाटतो आहे मला दुसऱ्या बुरुजांपेक्षा. इकडे पाहू शकतो थोडे रेती वगैरे पडलेली आहे, एखादी इकडे बांधकाम चालू शकतं. आणि इकडे पाहू शकता आपण थोडंसं गॅप देखील आहे. तर एखादी इकडे एक दगड असू शकतो किंवा एक लाकूड असू शकतो, जेणे की असा स्लॅबसारखा एक आकार दिला गेला आहे. इकडे सुद्धा एक खाचे आहेत, हे पहा. एखादी इकडे अशी एक डिझाईन असू शकते लाकडाची, जे म्हणजे माझं मत आहे. अजून काय इकडे काय कन्फर्मेशन आहे त्याबद्दल. तर हा बघा, हा आपला आहे 9वा बुरुज, जो दुसऱ्या बुरुजापेक्षा थोडा लहान वाटला मला. तर आपण वळूया आपल्या 10व्या बुरुजाकडे. आणि इकडे आपण लेफ्ट साईडला पाहू शकता एक मंदिरसुद्धा आहे, त्याच्यासमोर एक दर्गा दिसते आपल्याला. तर चला आपण पुढे वळूया आपल्या 10व्या आणि शेवटच्या बुरुजावर या किल्ल्याच्या. आणि त्यानंतर आपण खाली उतरून पाहूया की कसं आपलं खालून असा किल्ला वाटतो आहे. आणि या किल्ल्यावर आपण पाहू शकता की थंडगार वारासुद्धा येतो आहे. एक इकडे गाव, आपल्या शहरापासून इकडे आपण आलो, इकडे आपल्याला एक मेंटल पीससारखं वाटतं. एकदम पाहू शकता की बाजूला शेती आहे, गाव आहे, थोडंसं झाडे झुडपे आहेत आणि त्या साईडला थोडं गाव आहे. तर पाहू शकता इकडे खूप शांततासुद्धा आहे. इकडे काही गाड्यांचं घोंगाट वगैरे नाही आहे. तर कधी आपल्याला असं वाटलं फिरावं तर कृपया एक भेट द्या या किल्ल्याला. थोडंसं शांतता पाहिजे असेल तुम्हाला लाईफमध्ये, तिकडे येऊन जा एकदा. आणि आपल्या 9व्या बुरुजाहून 10व्या बुरुजावर जाताना आपल्याला एक विहीर दिसलेली आहे इकडे, जी शायद पोर्चुगीजकालीन विहीर असू शकते. आणि इकडे देखील आपल्या काही गावकरी दिसतात आपल्याला कपडे धुताना. थोडंसं ब्लर झालेलं आहे. हे बघा, एक वडाचं झाड दिसतं आहे, त्याच्याखाली एक बायका अशा आपल्या गावकरी कपडे धुत आहेत, जे देखील एक असं कल्चर आपल्याला दाखवतं, आपलं मराठी कल्चर. तर आपण आता परत वळूया आपल्या 10व्या बुरुजाकडे. तर चला आपण पुढे जाऊया. तर हे बघा आपला शेवटचा बुरुज आहे आणि 10वा बुरुज या किल्ल्यावरचा. आणि इकडे पाहू शकता आपण या बुरुजावर एक असं वरतून पोर्शन आहे, जो आपण या बुरुजावरच फक्त पाहिला आहे. आणि इकडे देखील आपण पाहू शकतो की खाणी जाण्याचा मार्ग आहे, पण काही लोकांनी इकडे काटे टाकून तो झाकलेला आहे, त्यामुळे आपण इकडे नाही जाऊ शकत आहे. आणि इकडे पाहू शकता काही लोक बियर वगैरे पिऊन इकडे त्यांच्या बाटल्याचे काचं टाकतात. तर हे प्लीज इकडे करू नका. कारण की इकडे एक लोकंसुद्धा येतात, फिरण्याची लोकंसुद्धा येतात, तर त्यांच्या पायाला देखील लागू शकते, काही नुकसान होऊ शकते. तर प्लीज असं करू नका परत. आणि हा पहा, आपण बघू शकता एक भक्कमसा बुरुज दिसतो आहे. हा शेवटचा बुरुज 10वा म्हणजे, जे आपल्या किल्ल्याच्या पुढच्या साईडला आहे, म्हणजे मुख्यद्वारच्या लेफ्ट साईडला आहे. तर हे पहा, आपण थोडं हाईटला खूपच मोठा आहे हा. इकडे देखील असं बंद असू शकतं असं माझं म्हणणं. कारण का हे बघा, इकडेसुद्धा आपल्याला पाहू शकता लाकडाचे गॅप्स दिसत आहेत. आणि इकडे आपण खिडक्या वगैरे पाहू शकतात छोट्या छोट्या. हे बघा, हे असं सगळं आहे. बुरुजाखाली रूमसुद्धा आहे, पण हे या कारणामुळे ते झाकलेलं आहे कारण इकडे काटे टाकतात. तर चला आपण आपल्या मुख्य द्वारपासून परत खाली उतरूया आणि आपण आपलं पुढे वळूया, आपण खाली जाऊया किल्ल्याच्या. तर इकडे झालेलं आपले 10 बुरुज कंप्लीट. आणि आपण ह्या पहिल्या बुरुजावरून सुरुवात केलेली. तिकडून आपण परत खाली उतरू. त्याच्यात तुम्हाला काहीतरी दाखवतो. या लेफ्ट साईडला आपण पाहू शकता एक वाडा टाईप असा स्ट्रक्चर दिसतो आहे, जो देखील कोसळलेला आहे वेळेनुसार. तर आपण आलेत किल्ल्याच्या मध्ये आणि आपण पहिली आपण पाहू शकतात हजरत शाह अली शाह बाबा दर्गा इकडे आहे. आणि इकडे म्हटलं जातं की हे 2 आपले मौल्यवान भाऊ आहेत, त्यांनी या किल्ल्याच्या लढाईसाठी मदत केलेली. आणि त्यांची आपण समाधी देखील पाहू शकता, इकडे 2 आहेत. आणि हे देखील मला स्पष्ट माहिती नाही की यांनी अशी मदत केलेली का नाही, कारण का मला जो कन्फर्मेशन नाही, पण असं म्हटलं जातं इकडे. तर आपण आपल्या ओळ्या पंचलिंगेश्वर म्हणजे जे शंकराचं मंदिर आहे, तर त्याकडे जाण्यासाठी मार्ग इकडून आहे. आणि त्या साईडला आहे दत्त मंदिर जाण्याचा मार्ग.
तर हे पाहू शकता आपण, ती अष्टकोन आकाराची विहीर आहे. ही बघा, ही आहे ती. आणि ही देखील खूप क्लीन आहे, खूपच क्लीन आहे. पाणी फक्त हिरवं आहे पण तरी पण याच्यात क्लीन आहे, पण काही कचरा वगैरे काही पडलेला नाही. तिकडे पायरी आहे. इकडे आपण ते खाचे पाहू शकतो, ते देखील दिवे ठेवण्यासाठी केलेले असतील, जे आपण विहिरीला पाहू शकता. आणि हे जे आपल्याला नंदी दिसते आणि ते गणपतीची मूर्ती दिसते तिकडे, ती देखील हे विहिरीत आपण साफसफाई करताना त्यांना आढळलेली आहे. हे पहा. आणि एक चांगलीशी बोटीच्या आकारची एक तुळशी आपण पाहू शकतो, जी देखील एक खूप सुंदर आकर्षण आहे या किल्ल्याचं. हे बघा, इकडे अशी बोट आहे आणि यामध्ये एक तुळशी आपलं वृंदावन आहे. तर हे आपण आल्यावर आपल्या रामाच्या मंदिरात. आणि इकडे देखील असं आपण पाहू शकता, अंगण केवढं चांगलं वाटतंय. आपण जाऊया आता मंदिरामध्ये. हे आहे वडाचं झाड. रामाचं नाही, सॉरी, दत्ताचं मंदिर आहे. आणि हे देखील बंद होतं वाटतं. तिथे पाहू शकतो एक मॉर्टेलो टावर आहे, जिकडे आम्ही आता यावेळी नाही जात आहेत, कारण का गरमी देखील खूप आहे आणि तिकडे जाण्यासाठी खूप लांब आहे, थोडंसं ब्लर होतं आहे. पण हा टावरचे खासियत आहे की हे एशियामध्ये फक्त 2 आहेत. म्हणजे मॉर्टेलो टावर म्हणजे काय म्हणते साधारण, म्हणजे जे किल्ल्याच्या बाहेर जे बांधलं जातं ना एकच असं बुरुज, त्याला बोलतात मॉर्टेलो टावर. आणि जे एशियामध्ये फक्त 2च आहेत, आणि जे एक आपल्या इंडियामध्ये अर्नाळ्याला आहे. तर आपण तिकडे नाही जात आहोत, कारण की इकडून बघा हा रस्ता इकडून दिसतो आपल्याला, तो तिकडे जातो, पण खूप लांब आहे ते, साधारण 1-1.5 किलोमीटर मला लांब वाटते ते. तर गाईज, हा होता आपला अर्नाळा किल्ला. आणि इकडे आपण पाहू शकतो आपण परत प्रवेशद्वाराकडे झालं आहे. तर आपण इकडे ही व्हिडिओ एंड करतो आहे. तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. म्हणजे माझ्या मराठी चॅनल आता नवीन बनवलं आहे, जे मी कोलॅबरेट करतो आहे. तर जय स्पीक्स मराठी म्हणून हे चॅनलचं नाव आहे. तर या चॅनलला तुम्ही देखील सबस्क्राईब करा, जिकडे मी सगळ्या मराठी व्हिडिओज टाकणार आहे. हिंदी व्हिडिओज ते आपल्या मेन चॅनलवर जाणार आहेत. तर चला, इकडे आपण ही व्हिडिओ एंड करतो आहे. भेटूया आपल्या दुसऱ्या जागेवर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बाय.